एक वेळा एका मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, पापा, माझ्या जीवनाची व्हॅल्यू काय आहे? तेव्हा मुलाच्या वडिलांनी सांगितलं, तू जर खरोखर आपल्या जीवनाची व्हॅल्यू तुला समजून घ्यायची असेल तर मी तुला एक दगड देतो. त्या दगडाला घेऊन बाजारात जा आणि कोणी तुला या दगडाची किंमत विचारेल तेव्हा काही सांगायचं नाही, तर फक्त आपली 2 बोटे वर करून दाखवायचं. मुलगा दगड घेऊन बाजारात गेला. काही वेळ तो तिथं तसाच बसून राहिला. पण काही वेळानंतर तिथे एक म्हातारी आली आणि ती त्या दगडाची किंमत विचारू लागली. पण तो मुलगा एकदम शांत होता, काहीच बोलला नाही. पण त्याने आपली 2 बोटे वर केली. तेव्हा त्या म्हातारीने विचारलं, काय, 200 रुपये? तेव्हा ती म्हातारी त्या दगडाला खरेदी करायला तयार झाली. तो मुलगा एकदम हैराण झाला की या दगडाची किंमत 200 रुपये, जे की असे दगड कोठेही सहज भेटून जातील, पण त्याची किंमत 200 रुपये. तेव्हा तुरंत धावत तो आपल्या वडिलाकडे गेला आणि म्हणाला, पापा, मला बाजारात एक म्हातारी भेटली होती जी मला हा दगड 200 रुपयामध्ये घ्यायला तयार झाली होती. तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं, तू हे दगड घेऊन म्युझियममध्ये जा आणि कोणी तिथं तुला या दगडाची किंमत विचारेल तेव्हा एकदम शांत राहायचं, काही बोलायचं नाही, फक्त आपली 2 बोटे वर करायचं. तेव्हा तो मुलगा त्या दगडाला घेऊन म्युझियममध्ये गेला. तेव्हा त्या व्यक्तीची नजर त्या दगडावर गेली. तेव्हा तो व्यक्ती त्या मुलाजवळ आला, म्हणाला, काय किंमत आहे या दगडाची? तेव्हा मुलगा एकदम शांत होता, बोलला मात्र काहीच नाही, फक्त आपली 2 बोटे वर केली. तेव्हा त्या व्यक्तीने विचारलं, काय, 20,000 रुपये? ठीक आहे, या दगडाचे 20,000 रुपये द्यायला मी तयार आहे. हा दगड तू फक्त मलाच दे. तेव्हा मुलगा आणखी हैराण झाला की या सर्वसाधारण दगडाची किंमत 20,000 रुपये. आणखी जाऊन आपल्या वडिलांना म्हटलं, पापा, मला म्युझियममध्ये एक व्यक्ती भेटला होता, त्या व्यक्तीने हा दगड 20,000 रुपयामध्ये मागितला. तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी मुलाकडे हसत हसत पाहिलं आणि म्हटलं, मी तुला शेवटच्या ठिकाणी पाठवणार आहे. आता तुला महान दगडाच्या बाजारात जायचं आहे. जर तिथेही तुला या दगडाची किंमत विचारेल तेव्हा एकदम शांत राहायचं, फक्त आपली 2 बोटं वर करून दाखवायचं. तो मुलगा दगडाच्या बाजारात गेला. एक शेठजी दुकानात बसलेले होते. त्यांनी जेव्हा त्या मुलाच्या हातात दगड पाहिलं तेव्हा त्या मुलाला आपल्या दुकानात बोलावून घेतलं आणि विचारलं, तुला हा दगड कोठून मिळाला? मी या दगडाचा आयुष्यभर शोध घेत होतो, तेव्हा सांग की या दगडाची किंमत किती? तेव्हा मुलगा काहीच बोलला नाही, फक्त आपली 2 बोटे वर केली. सेठने पाहून विचारलं, काय, 2 लाख रुपये? ठीक आहे, मी या दगडाचे तुला 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. हा दगड तू मलाच दे. यावेळी तर तो मुलगा फारच हैराण झाला की या सर्वसाधारण दगडाची किंमत 2 लाख रुपये. मुलगा धावत पळत आपल्या वडिलांकडे गेला आणि म्हटलं, पापा, मला एक सेठने या दगडाचे 2 लाख रुपये द्यायला तयार झाले. तेव्हा मुलाचे वडील आपल्या मुलाकडे हसत हसत पाहून म्हटलं की आता समजलं आपल्या जीवनाची व्हॅल्यू किती आहे. कोणासाठी 200, तर कोणासाठी 20,000 रुपये, तर कोणासाठी 2 लाख रुपये आणि कोणासाठी यापेक्षाही अधिक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की आपण आपल्या स्वतःला कोणत्या ठिकाणी ठेवतो, आपण स्वतःला कोणत्या ठिकाणी घेऊन जातो. तुम्ही स्वतःला ज्या ज्या ठिकाणी घेऊन जाल तुमची किंमत तेवढीच अधिक होत जाईल. फक्त तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल, आपल्या स्वतःला चमकवावं लागेल, तेव्हा तुमची व्हॅल्यू आपोआपच वाढू लागेल.